आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शरद पवारांची राष्ट्रवादी उद्या सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची तयारीत। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार। सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीमध्ये जाणार। सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच। सोन्याच्या दरामध्ये 750 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर तर चांदी 1,31,500 रुपयांवर। पुण्यातील गुडलक चौकामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। सारथी महाज्योती बार्टी अमृत पार्टीच्या विद्यार्थ्यांचं पीएचडी फेलोशिप प्रलंबित असल्यानं आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। कबूतरखान्यांसाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागेचा विचार। मुंबईमध्ये नवीन कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड। जागा उपलब्ध असल्याचा काही वॉर्डांकडून अहवाल सादर। मुंबईमध्ये म्हाडाच्या घराच्या किमती 10% कमी होणार। समिती पुढील आठवड्यामध्ये प्राधिकरणापुढे अहवाल सादर करणार। नेरळ खोपोली लोकल 3 दिवस रद्द। कर्जत यार्डच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी सलग 3 दिवस विशेष वाहतूक ब्लॉक। 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी लोकल रद्द। राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुढील 5 दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज। केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकारानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 781 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार। शेतकऱ्यांना फायदा होणार। नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरण। अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर, पण मालेगावातील सगळे जन्म प्रमाणपत्र घोटाळे रद्द केल्याची सोमय्यांची माहिती। किरीट सोमय्यांकडून प्रकरणावर भाष्य। घोटाळ्यावर गुन्हे दाखल।